क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना आणि ज्याने ज्याने शोषित समाजाच्या मुक्तीसाठी सामर्थ्यासाठी काम केलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करून संघर्ष नायक मीडियाच्या वतीनं महात्मा फुल्यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज एका सोलापूर शहरातील चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आपण सर्वांनी अगदी मनमोकळेपणानं संघर्ष नायक मीडिया यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. खरं म्हणजे शोषितासाठी काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार नको असतात आणि त्यांना कोणी पुरस्कार देती नसतं. पुरस्कार मिळतात सत्तेतील बसलेल्या लोकांना, सत्तेच्या सोबत असणाऱ्या लोकांना. आणि त्यामुळं जेव्हा आठवले आणि आमची सगळी मंडळी त्यांनी जेव्हा ही पहिल्यांदा बातमी सोशल मीडियावरती टाकली तेव्हा मला एक आमचा चळवळीतला सहकारी म्हणाला, सर तुम्ही पण पुरस्काराच्या लाईनमध्ये आले काय? आणि त्याच्या बोलण्यातील खोच मला कळाली आणि मी त्याला सहज म्हटलं, मित्रा, सरकारी पुरस्कार त्यांना मिळतात ज्यांचं स्वतःचं काहीच नसतं आणि समाज मान्यतेचे पुरस्कार त्यांना मिळतात ज्यांचं स्वतःचं काहीतरी असतं. गेली 40 वर्ष मी स्वतः वेगवेगळ्या प्रांतात आहे. भारतातल्या 15 राज्याचा कधी काही प्रभारी होतो. दक्षिणेपासून अगदी नागालँड, मणिपूर इथपर्यंतच्या राज्यापर्यंत तळागाळातील शोषितांना संघटन करून त्यांना या स्वतंत्र भारतात मान सन्मानाचं अधिष्ठान मिळवून देणं, याच्यासाठी वेगवेगळी विचारपीठं असतात, मंच असतात, कुठे सामाजिक असतात, कुठे राजकीय असतात, कुठे सांस्कृतिक असतात. परंतु त्याचा हेतू मात्र एकच असतो की ज्या संविधानानं इथल्या माणसाला मूलभूत अधिकार दिले त्या अधिकाराची त्याला प्राप्ती व्हावी. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी त्याला मानवी मूल्याचं जीवन दिलं ते त्याला हक्काचं मिळावं, यासाठी हे आम्ही सगळी मंडळी कार्यरत असल्यामुळं मी सर्वप्रथम संघर्ष नायक मीडिया यांनी माझी या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली म्हणून व्यक्तिशः देखील मी तुम्हाला धन्यवाद देतो. खरं म्हणजे मी म्हटलं मगाशी की आम्ही गेल्या 40 वर्षात कधी पुरस्काराच्या भानगडीत नाही, नसावं देखील. खरं म्हणजे सत्ता आणि व्यवस्थेच्या विरोधात असणाऱ्या माणसाला पुरस्कार नकोच असतो आणि तो नसतोच. विशेषतः सत्तेच्या सारीपाटावरती इकडं तिकडे करणाऱ्या लोकांना चालून जातं, पण व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात चालणाऱ्यांना सहजासहजी मान्यता नसते. ती मान्यता फुल्यांनाही त्या काळी मिळाली नाही, ती मान्यता सावित्रीबाईंनाही त्या काळी मिळाली नाही, ती मान्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही त्या काळी मिळाली नाही आणि आजही मिळते असं काही सर्वमान्य समजण्याची गरज नाही. आधी आपण त्या थोड्याशा संभ्रमातून बाहेर येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण गेल्या 50-1 वर्षात फुल्यांच्या विषयी लोकसत्तामधून कधी काही लिहिलं गेलं, नवशक्तीमधून काही लिहिलं गेलं, या महाराष्ट्राच्या वैचारिक पटलावरती ते अधोरेखित आहे. सावित्रीबाईच्या बाबतीत जे काही योगदान आहे त्याचं किती मूल्यमापन या महाराष्ट्रानं केलं तेही पटलावरती आहे. राजर्षी शाहू महाराज ज्याने या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श राज्य संकल्पना राबवली, त्या शाहूराजांना इथला मराठा वर्ग किती आपला राजा म्हणून मानतो याच्यावरती आधी प्रश्नचिन्ह आहे. या जेव्हा सगळ्या बाबी आपण पाहतो तेव्हा आपल्याला आढळतं काय, आज जेव्हा आपण फुल्यांचा 200वा जयंती महोत्सव साजरा करतोय, सरकार देखील करतोय, 200 वर्ष झाली. म्हणजे 19व्या शतकामध्ये ज्या माणसानं इथल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करावं, आणि ते बंड छोटं नाही,
मगाशी आमच्या संचालन करणाऱ्या गजाननाच्या बद्दल बोलत होत्या, पण महात्मा फुले तो महापुरुष आहे ज्यांनी परशुरामाला सुद्धा नोटीस काढल्या आणि म्हणाले तुझं अस्तित्व असेल तर तू माझ्यासमोर येऊन हजर राहा. म्हणजे परशुरामाला नोटीस काढणारा भारतातील एकमेव महापुरुष कोण आहे तर तो क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आहे. त्यामुळे हे महापुरुष पेलवत नाही. आपल्या देशामध्ये अनेक ग्रंथांचं मोठं लफडं आहे, अनेक ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथामधून काय सांगितलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की भारतातील बहुतेक ग्रंथ हे मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे आहेत. शब्द बघा, मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे आहेत. आज जेव्हा मी म्हणतो मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे, तेव्हा आज या 2026 या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाला कोणत्या विषयावरती सुनवाई करावी लागते तर केरळमधल्या कुठल्या तरी शबरीमाला नावाच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश द्यावा की न द्यावा याच्यावरती सुनवाई करावी लागते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला. आणि सरकारतर्फे सांगण्यात येतं की विशिष्ट कालखंडामध्ये स्त्रियांना बंदी घालणं हा धर्माचा भाग आहे, हा रूढी परंपराचा भाग आहे. आणि अशा या रूढी परंपरा आणि धर्माच्या रूढी परंपराच्या अवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करत नाही. आता मला सांगा, जे सरकार असं म्हणतं की स्त्रियांना विशिष्ट कालखंडामध्ये अनटचेबल मानलं जावं, अस्पृश्य मानलं जावं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सुद्धा हस्तक्षेप करू नये, त्या लोकांना भारतीय राज्यघटना समजली असं कसं म्हणावं? त्या लोकांना भारतीय राज्यघटनेद्वारे या देशाचा ते कारभार चालवतात असं कसं म्हणावं? आणि मग हाच जेव्हा प्रश्न आपण फुल्यांच्या जयंतीच्या दिवसाच्या निमित्तानं विचारतो तर फुल्यांच्या विषयी आपण शेतकऱ्यांचा असूड वाचतो, गुलामगिरी वाचतो, तृतीय रत्न नावाचं नाटक वाचतो. आणि जेव्हाही फुल्यांची ग्रंथसंपदा वाचतो तेव्हा ज्या भूमीमध्ये फुले झाले त्याच महाराष्ट्रामध्ये कोणीतरी आदी भोंदूबाबा नाशिकला तयार होतो आणि त्याला सत्तेतले लोक पाठबळ देतात. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि जर अशा या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या शिवशाहू